आपल्या मराठवाड्यात काय होईल म्हणजे थोडक्यात बीड आहे, जालना आहे, या सांगतो म्हणजे आमच्याकडचा जो रिपोर्ट आहे किंवा आम्ही जे पाहतो आम्ही विचार करतो मराठवाड्याच्या 8च्या 8 जागा महाविकास आघाडीला मिळणार. म्हणजे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे पडणार दोघे. आता तसं संकेत मोठा आहे की ते दोघेही त्या ठिकाणी येत नाही निवडून. त्यांचेच लोक म्हणतात, भाजपचेच लोक म्हणतात येते दोघे येत नाही म्हणून. मग रावसाहेब दानवेवर तर तुमचा खूप राग होता पाठीमागच्या वेळेला, तुम्ही थेट आरोप करत होतात की रावसाहेब दानवेमुळे तुमचा पराभव झाला. मग आता ते पडताय असं तुमचं परमेश्वर बदला घेतो ना, परमेश्वर घेतो, भद्रमारुती घेतो, राजूरचा गणपती घेतो बरोबर तो. तुम्ही दिल्ली गेल्यावर सगळ्यात पहिलं काम संभाजीनगरसाठी कोणतं कराल? बाबा ते पाणी पुरवठ्याची मी योजना आणली होती ती योजना मला पूर्ण करावं लागेल बाबा. आणि ती कारण ते आमचे पैसे आज ते ज्यावेळेस आम्ही ते आणली योजना त्यावेळेसचे पैसे अजूनही आहे नाही ते बँकेत आणि तेच पैसे आता फोडणं चालू आहे आणि ते पैशाने काम करायला लागले. शेवटी मला विचारायचा अधिकार आहे ना, कारण मी योजना आणली होती ती पहिले करणार, लोकांना पाणी देण्याचं काम करणार, शेतकऱ्यांना सगळे पैसे आतापर्यंत त्यांना मिळाले नाही तर केंद्र सरकारकडनं जे काही योजना असेल त्या योजना पटापट करणार. कारण केंद्र सरकारने या काही केलं नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने उद्धव साहेबांच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.